तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषण टॉपिक प्रश्नोत्तर स्वरूपात तेही विश्लेषणासोबत पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या विशेषण टॉपिक वरील एकही प्रश्न चुकणार नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी विशेषण. तर जे शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतात किंवा नामाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना आपण विशेषण असे म्हणतो. तर विशेषण हे नेहमी नामाशी संबंधित असते आणि ते नामाचे लिंग वचनानुसार बदलते, म्हणून ते विकारी आहे. तर आपला दुसरा प्रश्न आहे, काळा कुत्रा या वाक्यातील विशेषण कोणते? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी काळा. तर कुत्रा हे नाम आहे, तर काळा हा शब्द नामाच्या रंगाचा गुण दर्शवत आहे. तर नामाचा रंग, रूप किंवा गुण सांगणारा शब्द म्हणजे गुण विशेषण असतो. तर आपला तिसरा प्रश्न आहे, 10 मुले यातील 10 हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी संख्या विशेषण. तर जेव्हा विशेषण नामाची संख्या दर्शवते त्याला आपण संख्या विशेषण म्हणतात. तर 10 ही निश्चित संख्या असल्याने हे निश्चित संख्या विशेषण आहे. तर आपला चौथा प्रश्न आहे, विशेषणाचे मुख्य किती प्रकार मानले जातात? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी 3. तर मराठी व्याकरणात विशेषणाचे मुख्य 3 प्रकार मानले जातात. तर त्यापैकी एक पहिला आहे गुण विशेषण, दुसरा संख्या विशेषण आणि तिसरा सार्वनामिक विशेषण. तर आपला पाचवा प्रश्न आहे, असा मुलगा यातील असा हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी सार्वनामिक विशेषण. जेव्हा मूळ सर्वनामे नामाच्या आधी येऊन त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात तेव्हा त्यांना आपण सार्वनामिक विशेषण असे म्हणतो. तर आपला 6वा प्रश्न आहे, थंड पाणी यातील थंड हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए गुण विशेषण. तर पाण्याचा भौतिक गुणधर्म थंड असा आहे. ज्या विशेषणातून नामाच्या गुण, दोष, रंग किंवा अवस्था समजते त्याला आपण गुण विशेषण असे म्हणतो. तर आपला 7वा प्रश्न आहे, तिसरा मधला यातील तिसरा हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी क्रमवाचक. तर तिसरा हा शब्द क्रम दर्शवतो, जसं पहिला, दुसरा, तिसरा, म्हणून हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे. तर आपला 8वा प्रश्न आहे, दुप्पट पगार यातील दुप्पट हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी आवृत्तीवाचक. तर जेव्हा एखादी संख्या किती वेळा आली हे समजते, उदाहरणार्थ दुप्पट किंवा तिप्पट, तेव्हा त्याला आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतो. तर आपला 9वा प्रश्न आहे, काही मुले यातील काही हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी अनिश्चित संख्या विशेषण. तर येथे काही या शब्दाने मुलाची निश्चित संख्या कळत नाही. संख्या निश्चित नसेल तर त्याला आपण अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतो. तर आपला 10वा प्रश्न आहे, प्रत्येक मुलगा हे कोणते संख्या विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी प्रत्येक वाचक. तर प्रत्येक वाचकलाच आपण गणनावाचक सुद्धा असे म्हणतो. तर जेव्हा प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे बोध करून दिला जातो तेव्हा त्याला आपण प्रत्येक वाचक किंवा गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतो. तर मित्रांनो, विशेषण हा विषय अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटतो, पण अशा पद्धतीने प्रश्न सोडवले तर हा विषय अगदी सोपा होतो. तर चला पुढचा महत्वाचा प्रश्न पाहूया. तर आपला पुढचा प्रश्न आहे, पांढरी गाय या वाक्यात पांढरी हे काय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी विशेषण. तर गाय हे नाम असून पांढरी हा शब्द तिच्या रंगाबद्दल माहिती देत आहे, त्यामुळे ते विशेषण आहे. आणि विशेषणाच्या कोणत्या प्रकारामध्ये येईल? तर ते गुण विशेषण मध्ये येतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी गुण विशेषण ओळखा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी शूर. तर शूर हा माणसाचा स्वभाव किंवा गुण आहे, म्हणून हे गुण विशेषण प्रकारामध्ये मोडते. तर आपला पुढचा प्रश्न आहे, 5वे वर्ष यातील 5वे हे विशेषण ओळखा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए क्रमवाचक. तर 5वे हा शब्द वयाचा किंवा वर्षाचा क्रम दर्शवतो, म्हणून हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, सर्व लोक जमले यातील सर्व हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी अनिश्चित संख्या विशेषण. तर सर्व या शब्दाने समूहाचा बोध होतो, पण लोकांची नेमकी संख्या मिळत नाही, म्हणून हे अनिश्चित संख्या विशेषणाचा प्रकार आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, ते झाड यातील ते हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए सार्वनामिक विशेषण. तर तो या सर्वनामाचे ते हे रूप नामाच्या आधी येऊन, म्हणजे झाड या नामाच्या आधी येऊन त्याचा निर्देश करत आहे, तर म्हणून हे सार्वनामिक विशेषणाच्या प्रकारामध्ये येते.
तर मित्रांनो, आतापर्यंत किती प्रश्न बरोबर आले तुमच्या स्कोर कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. चला पुढच्या महत्वाच्या प्रश्न पाहूया. तर आपला पुढचा प्रश्न आहे, नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए विशेषण. तर नाम हे अपाट असते, विशेषण त्याला मर्यादित करून त्याचा नेमका अर्थ सांगते, म्हणून त्याला आपण विशेषण असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, थोड्या वेळाने यातील थोड्या हे काय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी परिमाणवाचक विशेषण. तर वेळ किंवा मापन दर्शवणाऱ्या शब्दाला आपण परिमाणवाचक विशेषण असे म्हणतो. तर संख्येत न मोजता येणाऱ्या नामापूर्वी वापरलेल्या प्रमाणदर्शक शब्दांना आपण परिमाणवाचक विशेषण असे सुद्धा म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, दोन मुले हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी निश्चित संख्या विशेषण. तर निश्चित संख्या विशेषणाला आपण पूर्णांकवाचक संख्या विशेषण असे सुद्धा म्हणतो. तर संख्या विशेषणामधील महत्वाचा प्रकार गणनावाचक हा त्याचा उपप्रकार आहे. तर दोन ही एक निश्चित संख्या आहे, म्हणून हे निश्चित संख्या विशेषण किंवा पूर्णांकवाचक संख्या विशेषण असे सुद्धा म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, असा शब्द कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी सार्वनामिक विशेषण. तर असा हा शब्द हा या सर्व नामापासून बनला आहे, म्हणून ते नामाचे स्वरूप स्पष्ट करतो, म्हणून याला आपण सार्वनामिक विशेषण असे सुद्धा म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, विशेषणे ही विकारी असतात कारण? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए ती लिंग वचनानुसार बदलतात. कारण विशेषणे लिंग आणि वचनानुसार नाही तर नामानुसार बदलतात, म्हणून ते विकारी आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला अशाच मराठी व्याकरणाच्या नोट्स, MCQs आणि एक्झाम ट्रिक्स हव्या असतील तर लगेच GK मराठी विश्व चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता पुढील प्रश्न पाहूया. तर आपला पुढचा प्रश्न आहे, चांगला मुलगा यातील चांगला हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए गुण विशेषण. तर चांगला हा मुलाचा गुण आहे, म्हणून याला आपण गुण विशेषण असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, 5 आंबे यातील 5 हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए गणनावाचक संख्या विशेषण. तर जी विशेषणे वस्तू मोजण्यासाठी वापरतात, जसे की 1, 2, 3, त्यांना आपण गणनावाचक संख्या विशेषण म्हणतो. तर गणनावाचक यातील उपप्रकार पूर्णांकवाचक संख्या विशेषण हा त्यातील प्रकार आहे. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, कोणाचे घर यातील कोणाचे हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए प्रश्नार्थक सार्वनामिक विशेषण. तर जेव्हा सर्वनामाचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जातो तेव्हा त्याला आपण प्रश्नार्थक सार्वनामिक विशेषण असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, थोडे दूध यातील थोडे हे काय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी परिमाणवाचक विशेषण. तर दूध ही द्रव वस्तू असल्याने ती मोजता येत नाही आणि ते नामापूर्वी वापरलेला शब्द आहे, म्हणून ते परिमाणवाचक विशेषणामध्ये येते. तर आपला पुढचा प्रश्न आहे, सगळी मुले यातील सगळी हे काय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी अनिश्चित संख्या विशेषण. तर सगळी या शब्दाने समूह दर्शवला जातो, पण नेमकी संख्या नाही, म्हणून याला आपण अनिश्चित संख्या विशेषण असे सुद्धा म्हणतो. तर आता शेवटचे 5 प्रश्न बाकी आहे. तर पाहूया तुम्ही 30 पैकी किती प्रश्न बरोबर सोडवता. तर आपला पुढचा प्रश्न आहे, निळे आकाश यातील निळे हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए गुण विशेषण. तर निळे हा आकाशाचा रंग आणि गुण आहे, म्हणून याला आपण गुण विशेषण असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, अशी मुले यातील अशी हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी सार्वनामिक विशेषण. तर ही मूळ सर्वनामाची रूपे नामाच्या आधी विशेषण म्हणून आली आहे, तर म्हणून यांना आपण अधिविशेषण किंवा पूर्व विशेषण असे सुद्धा म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, अर्धा भाग यातील अर्धा हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी निश्चित संख्या विशेषण किंवा अपूर्णांकवाचक संख्या विशेषण. तर अर्धा ही अपूर्णांक संख्या आहे, म्हणून याला आपण अपूर्णांकवाचक संख्या विशेषण असे सुद्धा म्हणू शकतो.
तर आपला पुढचा प्रश्न आहे, हुशार मुलगी यातील हुशार हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, गुण विशेषण. तर हुशार हा मुलीचा बुद्धिमत्ता विषयक गुण आहे, म्हणून याला आपण गुण विशेषण असे सुद्धा म्हणतो. तर आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, कोणता माणूस यातील कोणता हे कोणते विशेषण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, प्रश्नार्थक सार्वनामिक विशेषण. तर कोणता हे सर्वनामाचे प्रश्नार्थक रूप असून नामाच्या आधी विशेषणाचे काम करत आहे, म्हणून याला आपण प्रश्नार्थक सार्वनामिक विशेषण असे म्हणतो. तर आज आपण विशेषण हा टॉपिक अगदी प्रश्नोत्तर स्वरूपात आणि त्याचे विश्लेषण करून सोप्या पद्धतीने समजून घेतले. तर अशाच मराठी व्याकरणाच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी जीके मराठी विश्वला सबस्क्राईब करा.